तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शाळा जर सुरक्षित नसतील तर शिक्षण हक्काचा उपयोग तरी काय? बदलापूर प्रकरणावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे, पोलिसांना ब्रीदवाक्य आठवण करून द्यावे लागेल। मुंबई बनणार जागतिक अर्थ केंद्र, नीती आयोगाकडून विकास अहवाल सादर। भाजपाने आयारामांना संधी दिली, 9 पैकी 4 इतर पक्षातून आलेले उमेदवार निष्ठावंत अडगळीत। राज्यसभा निवडणूक 2.43 लाख नोकऱ्या झाल्या कमी, चांगला नफा असूनही भरतीचा वेग मंदावला, अहवालात दावा। आजपासून रुग्णसेवा सुरळीत, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे। नीलम गोरे यांच्यासमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा, जिल्हानिहाय यादी देण्याचे आवाहन। FIRला 14 तास का लागले, ममतांवर सुप्रीम कोर्ट नाराज, सरन्यायाधीशांच्या अहवालानंतर डॉक्टरांचा संप मागे। महिन्याला 6 लाख पोटगीची मागणी, हायकोर्ट म्हणाले हेच न्यायालयीन प्रक्रियेचे शोषण, अजब खटला। वक्फ मंडळेच रद्द करा, संसदीय समितीत रालोआ सदस्यांची मागणी। राहुल गांधींच्या उपस्थितीत महाविकास आघाडी फुंकणार रणशिंग, कडेगाव येथे 5 सप्टेंबरला महामेळावा, महाविकास आघाडीचा एक संतपणा दिसणार। आंदोलकांच्या पोलीस कोठडीस नकार, आंदोलक सोडून निरापराधांना अटक, नातलगांचा आरोप। अतिरेकी हल्ल्यांचा कट, 3 राज्यातून 14 अटकेत, अल कायद्याचे मॉड्यूल उद्ध्वस्त, अल कायद्याचे आता झारखंड लक्ष। संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही, शांततेसाठी भारत सहकार्य करणार, पंतप्रधान रेल्वेने युक्रेनमध्ये पोहोचले। कांद्याने ओलांडली 65, सामान्यांच्या डोळ्यात पाणी, होलसेल मार्केटमध्ये 40शी पार। भारतीयांचा कॅनडाला जाण्यास विरोध, पंजाबमधूनही व्हिसा अर्जांमध्ये 70% घट, गतवर्षीच्या तुलनेत अनेकांची पाठ। व्हॉट्सॲपवर करा आता तक्रार, पोलीस घेणार त्वरित दखल, 1 जुलैपासून सर्वत्र अंमलबजावणी, तपासानंतर गुन्हा दाखल करणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।